ते टेकळा असल्यामुळे टायर फिरलेत मित्रांनो. हे बघा जात नाही ट्रॅक्टर. नमस्कार मित्र हो. तर आज पण रोटर जोडला आहे, पाहू शकता तुम्ही. तर रोटर जोडण्याचं कारण म्हणजे आपलं 1 एकर शेत आहे, शेततळ्यापाशी. मला शेततळ पण दाखवतो तुम्ही. तर तिथे काय झालं मित्र हो, तर तिथे नांगरट केली आपण. तर नांगरटीमध्ये उशीर झाला थोडा. तर नांगरटीमध्ये ढेकळं निघाले, मोठे ढेकळं निघाले. मला दाखवतो. त्याला आता खोळं तर जात नाही आहे, त्याला पर्याय म्हणून आता रोटर मारावं म्हणतो मित्र. तर आता रोटर पण जात आहे का नाही हे बघतोय मी. आता हेच बघण्यासाठी आलो आहे. अशी काय नांगरट मित्रांनो. तर हे आपलं ट्रॅक्टर. तर मित्रांनो विषय काय झाला आहे, आलो तो नांगरटीत पण जातच नाही मित्रांनो ट्रॅक्टर. नांगरटीत टायर फिरवले, तुम्हाला दाखवतो. हे असे मोठे ढेकळे आहेत, तुम्हाला दाखवतो. चला न्यूट्रल केला, स्टार्ट केला. तर लो फर्स्ट टाकला मित्रांनो, लो फर्स्ट रोटर गेअर टाकला. 4 व्हीलचा गेअर वापरतो मित्रांनो, लक्षात ठेवा. तर 2 व्हीलमध्ये ट्रॅक्टर काम करत नाही आहे, टायर फिरवलेत, त्यामुळे मी 4 व्हीलचा गेअर टाकतोय. हे बघा 4 व्हीलचा गेअर. तर काही शेतकऱ्यांना माहीत नसेल हे काय काय मित्रांना. तर हे काय करतात, हे 2 व्हीलवर काम करतं. म्हणजे फक्त 2च चाकं फिरणार मागचे, तर हे 4 चाके फिरणार सगळे. तर हे एंगेज केला मी गेअर. चला मी दाखवतो आता. तर हे बघा हे टायर फिरवले, जात नाही मित्रांनो, रोटर जात नाहीये. ढेकळं मोठे आहेत मित्रांनो, ढेकळं मोठं असल्यामुळे टायर फिरवलेत. हे बघा नाही मित्रांनो, जात नाही ट्रॅक्टर. हे बघा पाहू शकता, टायर फिरतोय. तर आता ह्याला काहीच पर्याय करता येणार नाही मित्रांनो. ढेकळं फारच मोठे आहेत. हे बघा नांगरट उशिरा झाल्यामुळे ढेकळं मोठे पडलेत. तर आता आपण ह्याला काहीच न करूया, पाऊस पडू देऊ आपण पहिला. पाऊस पडल्यानंतर मग आपण ह्याला रोटर मारू, कारण की कुळं पण जात नाही इथं, रोटर पण जात नाही. तर ह्याला पर्याय म्हणून आता आपण पाऊस पडू द्यावं. उगं पाऊस पडल्यानंतर काय होतं, छोटे छोटे ढेकळे थोडंफार माती निघून जाते. गाडी वगैरे बुजल्यानंतर मारता येतं रोटर. पाऊस पडल्यावर हे गाडी थोडं बहुत ढेकळं वगैरे मऊ होतात, ट्रॅक्टरला पण सोपं जातं. सध्या लईच हार्ड जाते मित्रांनो, पूर्ण टायर फिरवले. तर त्याला पर्याय नाही, काहीच नाही. असं होते मागं रोटर लागले, पण विषय काय, टायर फिरवले मित्रांनो. ढेकळं मोठा झाला, टायर बारकं झालंय. तर काहीच करता येणार नाही. तर पाऊस पडू देऊ आपण, मग याला मेहनत करू. तर आता निघतोय घराकडे मित्रांनो. तर मित्र सांगत होते मला, नांगरटीत ट्रॅक्टर जात नाही आहे तुझं. तर कारण की मोठंच ट्रॅक्टर थोडं ताप करते, म्हणजे त्रास करते रोटर मारायला. तरी मोठं चाललंय कसं बसं, तर छोटं तर नाही जाणार असं सांगितलं होतं मित्रांनो. तर मित्रांनी मला सांगितलं होतं की जात नाही ट्रॅक्टर, नको नेऊ, कारण की माझं घर लांब आहे. तर मी लांब शेताकडे आलो दुसरीकडे. तर याला जायला 2-3 लिटर डिझेल जातं. तर त्यामुळेच म्हणत होते की नको जाऊ, नांगरटीत जात नाही ट्रॅक्टर, पाऊस पडल्यानंतर मार असं सांगितले होते. तरी मी त्यांचं नाही ऐकलं, तरी आलोय. आता गेल्यावर चिडवतात मित्र की कशाला गेला वगैरे. तर आता आपण पाऊस पडल्यानंतर जाऊ इकडे. आता तर पर्याय नाही काय. आता रिटर्न जातोय. तर अशी काय बोंब आहे मित्रांनो नांगरटीत घातल्यावर ट्रॅक्टर. आता काय विषय, हा छोटा ट्रॅक्टर आहे, पलटी पडायची भीती असते मित्रांनो. तर काळजीपूर्वक करा छोट्या ट्रॅक्टरांना. तर मी 4 व्हीलचा गेअर टाकून जातोय, त्यामुळे थोडं इझी जाईल. मला पण भीती वाटते. हे बघा टायर उचलत आहे. नाही पुढला ढेकूळ हवा मित्रांनो, कसं होईल याला आपण चुकवूया. थांबा, हे चुकवला थोडा मित्रांनो. छोट्या ट्रॅक्टरवरती काळजीपूर्वक करा, कारण की याला भीती असते पलटी वगैरे होण्याची. जर आपण दगड वगैरे साईडला टायरला लागला की ते दगड काढून वगैरे सांभाळून करा. काय विषय माहिती आहे का, जरा उलटी वगैरे लागली ना तर आपण पलटी पडू शकतो, सहज एक साईड चुकू शकतो. त्यामुळे काळजी करा मित्रांनो. तर आता हे सावकाश जातो मी ते.